हाय, तर मी कल्पिता राणे हळदे सगळ्यात आधी तुमचं सखी डायरीज मध्ये मनापासून स्वागत करते. गेले काही व्हिडिओज मध्ये तुम्ही पाहिलात आमची केळवण, मेहंदी आणि साखरपुड्याची व्हिडिओ मी शेअर केली होती. आज मी घेऊन आलेली आहे निलेश आणि माझ्या हळदीची व्हिडिओ. आता माझ्याकडे व्हिडिओ तर शूट केलेला नव्हत्या, कारण अगदी साधा सिंपल पद्धतीत माझी हळद झाली होती आणि त्यांच्याकडच्या हळदीचे फोटोग्राफ्स माझ्याकडे नसल्यामुळे मी माझ्याकडे जे फोटोग्राफ्स आहेत तेच या व्हिडिओ थ्रू शेअर करते आहे. झालं असं की त्यांच्या हळदीला उशीर झाला, ॲज युजल त्यांच्याकडे लेट झालं होतं. आपल्याकडे पद्धत आहे की 5 सवाशिणी घेऊन येतात हळद, उष्टी हळद, आणि मग ती नवरीला लावतात. सो माझंही बांगड्यांचा कार्यक्रम होता, इतर गोष्टी होत्या. परत माझ्या ज्या मावश्या आलेल्या होत्या त्यांना घरी जायचं होतं, त्यामुळे आम्ही लवकर या गोष्टी आटवायचा प्रयत्न केला. तर 15 जुलै 2025 रोजी आमच्या दोघांची हळद होती आणि ठरल्याप्रमाणे माझा हळदीचा कार्यक्रम ही त्याच्या ताईकडेच झाला होता. तर माझ्या अगदी 5 मावश्या होत्या, माझ्या मम्मीच्या छान मैत्रिणी आहेत त्या, आणि माझ्यासाठी मावशी म्हणून कधीही उभ्या राहणार आहेत. तर आम्ही लग्न साधारण सिंपल पद्धतीत का केलं ह्याचं कारण मी तुमच्याशी लग्नाच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. पण आता मग नातेवाईकांमध्ये राग रुसवे नको की एकाला बोलवलं दुसऱ्याला नाही, म्हणून मी या मावशांना घेतलं आणि माझा या हळदीचा आणि लग्नाचा कार्यक्रम पार पाडलेला होता. तर या सगळ्या मावशांनी मिळून माझा हळदीचा कार्यक्रम खूप छान रीतीने पार पाडला. त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही मस्तपैकी माझे हे 2 दिवस जे आहेत ते छान मेमोरेबल केले. तुमचा वेळ माझ्यासाठी दिलात आणि माझा स्पेशल डेला अजून स्पेशल बनवला. त्याच्याकडच्या हळदीला लेट झालं होतं, तर जी उशी हळद येते ती खूप उशिरा आली होती. तर तोपर्यंत मी माझे सगळे रिच्युअल्स पूर्ण केले आणि माझ्या मावश्या घरी गेल्या होत्या. उशी हळद उशिरा आली आणि नॉर्मली आमच्याकडची अशी पद्धत असते की उशी हळद 5 सवासीन बायका घेऊन येतात. आता ह्यांच्याकडची पद्धत काय आहे मला अजूनही माहिती नाही आहे, पण त्याच्या 2 बहिणी ज्या आहेत त्या उशी हळद घेऊन आल्या होत्या आणि त्यांनीच मला मग हळद लावली आणि उष्या हळदीचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही आटपून घेतला. तर त्याचे काही फोटोज आहेत माझ्याकडे, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. माझा हळदीचा कार्यक्रम कसा झाला हे तुमच्यासोबत शेअर करतेच आहे, पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. आणि आमच्या लग्नाची व्हिडिओ सुद्धा लवकरच शेअर करणार आहे, तर ती बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर वेळ न घालवता पाहूयात की आमची हळद कशा रीतीने शॉर्ट आणि सिंपल पद्धतीत पार पडली. हळद हसू मेंढी रचली गमी 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंढी रचली गमी 7 जन्म आज ओवली. दारावर तोरण मनी इवली रास काळजाची होके गती नुसता भास. नाती नवी गमी जोडली 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंढी रचली गमी 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंढी रचली गमी 7 जन्म आज ओवली. शुभ मंगलमय झाले सारे मन रमले ग. मंगळसूत्र माळ गळ्यात चमचमले ग. अक्षत
आज ओबली, ही नवी सुरुवात गोजिरी रे, मी 7 जन्म आज ओबली. तर अशा रीतीने रात्री 11 वाजता त्याच्याकडची उष्टी हळद आली होती आणि मग त्याच्या बहिणींनी मला ती उष्टी हळद लावली आणि जे उष्टी हळद लावण्याची प्रथा आहे ती आम्ही पार पाडली आणि छान सिंपल पद्धतीत आमचा हळदीचा कार्यक्रम आटोपला. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी येतील. लवकरच आमच्या लग्नाचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून विथ सखी डायरीज. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.